राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं आज शिबिर पार पडते आणि याच निमित्तानं सध्या शरद पवार यांचा हा दौरा पार पडतोय आणि ते सध्या शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि या मेळाव्यातून ते नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या संदर्भातून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत आणि शरद पवार गटाचा एका अर्थाने आपण पाहतोय हे शक्ती प्रदर्शन देखील या ठिकाणी पाहायला मिळेल। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता शरद पवार गटाकडून रणशिंग फुंकण्यात आलेला आहे। नगरसाठी नेमकं काय होणार याची घोषणा केली जाऊ शकते। शिर्डीमध्ये आजपासून 2 दिवसांचं हे शिबिर पार पडणार आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून शरद पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। तर विखेंविरोधात नेमका कोण उमेदवार उभा करणार याची घोषणा होते का, शरद पवार या संदर्भात काय बोलतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। लोकसभा निवडणुकीसाठी नेमकी कशा पद्धतीची तयारी असेल याचं मार्गदर्शन ते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना करतील। विखेंविरोधात नेमका कोण उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। शिर्डीमध्ये आजपासून 2 दिवस हे शिबिर पार पडते आणि या शिबिराच्या अनुषंगाने आता शरद पवार दौरा करतायत। आपल्याला या ठिकाणी जयंत पाटील देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर शरद पवार सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नगरसाठी आता नवी कोणती खेळी समोर येते, शरद पवार गट नेमका कसा या पद्धतीनं अनुषंगाने नियोजन करतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर लोकसभा निवडणुकीसाठी आपण पाहतोय आता शरद पवार गटाकडून हे रणशिंग फुंकण्यात आलेलं आहे। जोरदार तयारी आणि मोर्चे बांधणी या संदर्भातून करण्यात येते। दरम्यान विखेंविरोधात नेमका कोण उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। शिर्डीमध्ये हे 2 दिवस आता शिबिर पार पडतंय। राष्ट्रवादीच्या या शिबिरातून शरद पवार नेमका काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नगरसाठी पवार नव्या खेळीच्या तयारीत आहेत अशी देखील माहिती आता सूत्रांकडून कळते। त्यामुळे विखेंविरोधात नेमका कोण उमेदवार असेल याची घोषणा आज होते का आणि या संदर्भात शरद पवार काय कानमंत्र देतात त्याकडे सगळ्यांच्या नजरा असतील। या शिबिरापूर्वी आपण पाहतोय हा कार्यक्रम पार पडतोय ज्या ठिकाणी सध्या जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत। शिर्डीमध्ये आजपासून 2 दिवस हे राष्ट्रवादीचं शिबिर पार पडतंय। याच अनुषंगानं सध्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून हे रणशिंग फुंकण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीनं तयारी असेल, पुढची मोर्चे बांधणी कशी असेल याचा कानमंत्र शरद पवार आज पदाधिकाऱ्यांना देणार आहेत। तसंच विखेंविरोधात नेमका कोण उमेदवार असणार याची देखील आता उत्सुकता आहे। या ठिकाणी आपल्याला जयंत पाटील देखील दिसून येत आहेत। एकंदरीतच आता राजकीय वातावरण राज्यातलं आणि तसंच देशातलं तापायला सुरुवात झालेली आहे। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं सर्वच आता नेते तसंच पक्ष हे आता मोर्चे बांधणीला लागलेले आहेत आणि याच अनुषंगानं आपण पाहतो आता शरद पवार गट देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शिर्डीमध्ये हे 2 दिवसांचं शिबिर पार पडतंय आणि या शिबिरातून शरद पवार स्वतः कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। ते नेमका कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांच्या नजरा असतील। लोकसभा निवडणुकीसाठी पवार आता रणशिंग फुंकणार आहेत। या संदर्भातून नगरसाठी पवार आता नव्या खेळीच्या तयारीत आहेत अशी देखील माहिती सूत्रांकडून कळते। नेमकं काय होणार, नेमकं काय सूत्र ते अवलंबणार याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी आता जयंत पाटील देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। शिर्डीमध्ये हा सगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या शिबिराच्या अनुषंगानं मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय शिर्डीमध्ये एक कार्यक्रम पार पडतोय ज्या ठिकाणी स्वतः शरद पवार आणि जयंत पाटील उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय।